आमच्या दृष्टीने विमानसेवा कधी सुरू होणार आहे? आमच्या दृष्टीने सोलापूरचे एवढे मोठे रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे. विकास कधी होणार आहे? आयटी पार्क कधी होणार आहे सोलापूरला दररोज नाही तर नाही 2-3 दिवसाआड तरी पाणी कधी मिळणार? आज उजनी -37% गेलेली आहे. पाण्याचं काय? हे वर्ष टिकल. जर पावसानं दगा दिला तर पुढच्या वर्षी सोलापूर उठल इथून. अनेक सोलापूरचे प्रश्न आहेत. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेलेले आहेत आणि सोलापूर लोकसभेमध्ये दोन्ही उमेदवार आता डिक्लेअर झालेले आहेत. यामध्ये सोलापूर मधील लोकसभेचा आढावा जर घेतला तर मागच्या 2 ते 3 निवडणुका ह्या रंजक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे यंदाच्या वर्षीची ही निवडणूक कशा पद्धतीची होणार आहे? 2 तरुण उमेदवार एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. त्यामुळे एकूणच सोलापूर लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी सकाळचे संपादक अभय दिवाणजी सर आहेत. सर काय सांगाल, मागच्या 2 निवडणुका जर बघितल्या तर त्या काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूरचा जो गड आहे तो भाजपनं भेदलेला आहे. मात्र परंपरागत आपण जर बघितलं तर 1952 पासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूरची ओळख, जर काही अपवाद वगळले तर. मात्र मागच्या 2014 पासून इकडचा गड जो आहे तो काँग्रेसला गमवावा लागलेला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये 2 तरुण उमेदवार एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा उमेदवार दिलेला आहे. नेमकं कसं चित्र असणार आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये? मी थोडी दुरुस्ती करतोय. हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, नो डाऊट. पण 2014च्या आधी मोदी लाट येण्यापूर्वी 3 वेळा 1995ला लिंगराज वडल्याळ भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव खासदार, त्याच्यानंतर सुभाष देशमुख आणि त्याच्या मधल्या काळात प्रतापसिंह मोहिते पाटील हे भाजपकडून निवडून आले होते. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची जी जागा रिक्त झाली लोकसभेची त्यावेळेस ते प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले. 2014 पासूनचा जर आपण इतिहास मागे जाऊन बघितला तर मोदी लाटेत शरद बनसोडे हे निवडून आले. 2014च्या आधी 2009ला शरद बनसोडे सुशीलकुमार शिंदे साहेबांकडून 99,000 मतांनी पराभूत झाले होते. 2014ला एकदमच म्हणजे इतकी मोदी लाट जबरदस्त होती. प्रचारात कुठेही शरद बनसोडे आले नाहीत, कुठं फिरकले नाहीत. पण मोदी लाटेत मात्र त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात ते लाखाच्या मतांनी ते विजयी झाले. त्याच्यानंतर 2014च्या नंतरची 2019ची निवडणूक झाली. त्यावेळेस सुद्धा सुशीलकुमार शिंदेंना पराभव पत्करावा लागला. तर त्याचं कारण असं होतं की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी तिसरे उमेदवार होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी उभा होते. आता जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे महाराज होते, त्यामुळं आपसुकच मोठा लिंगायत समाज इथं मोठ्या प्रमाणावर आहे, तो 100% फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने वळला. आणि दलित आणि मुस्लिम मतं MIMचे आहेत आणि दलित मतं आंबेडकरी चळवळीतले मतं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करण्यासाठी दूरवरून लोक आले. त्यांना 1,70,000 मतं पडली आणि सुशीलकुमार शिंदे हे 1,57,000 मतांनी पराभूत झाले. आता त्यावेळेसचं गणित जर विधानसभेचं बघितलं तर मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात काँग्रेस आमदार होता, मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार होता, अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते, दक्षिण शहर उत्तर या 2 मतदारसंघात भाजपचे होते आणि शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार होत्या. आत्ता त्यावेळेस इतका विरोधाभास होता. पण आत्ताची जर निवडणूक बघितली 2024ची तर आत्ता राम सातपुतेच्या नावानं एक वेगळं वलय आहे. तरुण आश्वासक चेहरा आहे, ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि राम सातपुतेचं माळशिरस तालुक्यातलं आमदार म्हणूनचं जे काम त्यांनी केलेलं आहे, प्रचंड मोठं काम उभं केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलेलं आहे, आरोग्यसेवेचं खूप मोठं काम उभं केलेलं आहे. पण दुसरी एक बाजू ही जर बघितली तर 6 पैकी 5 मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य आहे. मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार आहेत. अक्कलकोट, दक्षिण शहर उत्तर आणि मंगळवेढा पंढरपूर इथं भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदे या एका रूपानं काँग्रेसचे उमेदवार म्हणजे काँग्रेसचे आमदार आहेत. असं वरवर गणित बघितलं तर भारतीय जनता पक्ष 5 मतदारसंघात आघाडीवर आहे. तरीसुद्धा प्रणिती शिंदे यांच्या मागं सुशीलकुमार शिंदेंचं एक मोठं वलय आहे. सुशीलकुमार शिंदे हे गेल्या 40 वर्षापासून राजकारणातले माहीर आहेत. त्यांना गणित सगळं कळतं, कुठं वजा कुठं प्लस मायनस सगळं कळतं. त्या 2 लाटेमध्ये मोदींच्या तो पराभव त्यांना स्वीकारावा लागला. हे त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आहे. एकदा उज्ज्वलाताई शिंदे यांच्या रूपानेही पराभव झाला. ही हॅट्रिक झाली.
आता यावेळेस मात्र त्या हॅट्रिकचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे मैदानात उतरलेले आहेत. आत्ता जर बघितलं तर दोन्ही तरुण चेहरे आहेत, दोन्ही आमदार आहेत आणि दोघांचंही काम, प्रणिती शिंदेंचंही शहर मध्यमध्ये काम आपल्याला दलित, गरीब, मागासलेले आणि मुस्लिम समाज या सगळ्या पिछाडलेल्या वर्गासाठी त्यांच्याकडं कायम गर्दी असते आणि त्या लोकांमधला हा वेगळा चेहरा आहे, त्या लोकांमध्ये जाणारा. त्यामुळं त्यांचं एक वलय आहे आणि ते लोकांना जाणं, भेटणं, बोलणं आणि त्यांची एक लकब आहे. ते तरुण मुलं त्यांच्या पाठीशी जातात. पण भारतीय जनता पक्षानं जी खेळी केलेली आहे राम सातपुतेच्या रूपानं, आता ते म्हणतात बाहेरचा उमेदवार वगैरे, आता ते बाहेरचा आतला हा प्रश्न राहिला नाही सोलापूरचा. त्यालाच जोडून मला विचारायचं आहे की जेव्हा राम सातपुतेंची उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हा प्रणितीताई शिंदे यांनी त्यांना जाहीर पत्रच लिहिलं आणि त्या पत्रांमधून वरवर जरी आपल्याला ते अभिनंदनाचं पत्र वाटत असलं तरी सुद्धा त्यामध्ये काही टुमणे होते, काही चिमटे होते. त्यामध्ये त्यांना जो मुद्दा मांडायचा होता स्थानिक आणि उपरा, तो मांडण्याचा प्रयत्न केला आणि तिथून जो लेटर वॉर आहे तो आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. म्हणजे यांनी लेटर लिहिलं, मग त्यांनी तशाच पद्धतीचं लेटर लिहिलं, त्याच्यानंतर एका बेरोजगार तरुणाचं सुद्धा पत्र व्हायरल झालेलं. याकडे सोलापूरचा मतदार कशा पद्धतीनं बघतोय? आता काय झालंय, सोशल मीडिया एवढा प्रभावी आहे आणि सोलापुरातला तरुण म्हणजे मुळातच हे दोन्ही उमेदवार तरुण आहेत, त्यांना सोशल मीडिया कसं हँडल करायचं याचं खूप नॉलेज आहे. मुळात प्रणिती शिंदे LLB आहेत आणि हा राम सातपुते हा उमेदवार तो इंजिनियर आहे आणि त्यांना अगदी एकदम योग्य पद्धतीनं कसा सोशल मीडिया हाताळायचा आणि त्या कशा पद्धतीने वापर करायचा हे माहीत आहे. माझी एक संपादक म्हणून, एक मतदार म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून माझी दोघांनाही आव्हान आहे माझं आणि सगळ्या मतदारांना आव्हान आहे. ही निवडणूक वैयक्तिक चिखलफेकीची नाही आहे. तुम्ही काय केलं, ह्यांनी काय केलं, तिचे वडील काय आहेत, माझे वडील काय आहेत, हा मुद्दा नाही आहे आमच्या दृष्टीनं. आमच्या दृष्टीने विमानसेवा कधी सुरू होणार आहे सोलापूरची, आमच्या दृष्टीनं सोलापूरचे एवढे मोठे रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे, विकास कधी होणार आहे, IT पार्क कधी होणार आहे सोलापूरला दररोज नाही तर नाही 2-3 दिवसाआड तरी पाणी कधी मिळणार. आज उजनी -37% गेलेली आहे. पाण्याचं काय, हे वर्ष टिकल, जर पावसानं दगा दिला तर पुढच्या वर्षी सोलापूर उठल इथून. अनेक सोलापूरचे प्रश्न आहेत. आपल्याकडे टेक्स्टाईल पार्क आहे, गारमेंट पार्क आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन आपण करू शकतो, एवढी ताकद आहे आपल्यामध्ये. त्याचं मार्केटिंग कसं होईल, ते परदेशात कसं जाईल. खासदार म्हणून ह्यांनी जेव्हा सोलापूरचं प्रतिनिधित्व करणार आहेत तेव्हा सोलापूरच्या विकासाचे मुद्दे काय मांडणार आहेत. आम्ही त्या दोघांनाही, मी माझ्या अंकामधून तेच लिहितोय, तुम्ही वैयक्तिक चिखलफेक हे असलं कलगीतुरा आम्हाला छापायलाही आम्हाला इच्छा नाही आहे ती. माझ्या अंकामध्ये तर मी बिलकुल त्याला थारा देणार नाही, कारण आमचं धोरण हे आहे, सकाळचं धोरण हे आहे की आम्ही ह्या कलगीतुऱ्यापेक्षा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर या. बोरामणी विमानतळ चालणार आहे का, इथल्या हातांना, बेरोजगारांना, और दरवर्षी 5-6 हजार इंजिनियर सोलापुरात निर्माण होतात आणि हाताला काम नाही म्हणून ते पुणे, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी जातात. आता माझी 2 मुलं आहेत, ते दोघे इंजिनियर आहेत, ते पुण्यात सर्व्हिस करतात, कारण सोलापुरात जॉबच नाहीत. तिथं रेड कार्पेट अंतरून असे जॉब यायला पाहिजेत. वंदे भारत सुरू झालेली आहे, पण वंदे भारतला पुण्याला जायला गर्दी मोठी आहे, परतीची गर्दी कुठं आहे, तर ती गर्दी वाढावी आणि परत आपले तरुण फिरावेत. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात साखर उद्योग आहे. साखर उद्योगापुढचे प्रश्न कोण सोडवणार आहे. आज साखर उद्योग हा एवढ्या सोलापूरसारखा महाराष्ट्रात 1 नंबरला असून तो रसातळाला चाललेला आहे. त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न फार मोठे आहेत. आता खासदार म्हणून किंवा एक लोकसभेतला सदस्य म्हणून हे प्रश्न मांडणार आहेत का नाही, ह्या प्रश्नावर काही बोलणार आहेत का नाही. स्मार्ट सिटी झाली सोलापूर, विकासाचे कामं झालेत, नाही असं नाही, पण दिसण्यासारखे, बघण्यासारखे रंगभवन चौक झाला आहे, तिथलं होम मैदानचं काम झालं आहे, ठीक आहे, रस्ते चांगले झाले आहेत, इंटिरियरचे रस्ते चांगले आहेत त्या जुन्या भागातले. जुळे सोलापुरातल्या विकासाचं काय. माझ्या दृष्टीनं आज 50% सोलापूर जुळे सोलापूरसारखं, जसं पिंपरी चिंचवड विकास झालेला आहे तसा जुळे सोलापूरचा विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. रस्त्याचे कामं झाले, 200 कोटी केले, 300 कोटी केले, हे आम्ही पेपरला बघतो, तिथं सुरुवात पण झालेली असेल. पण लोकांना विकासाच्या प्रश्नावर, मुद्द्यावर एकत्र येऊन तुम्ही जो कोणी काय निवडून येईल त्यांनी हे प्रश्न हाताळावेत आणि आत्ता प्रचाराच्या मुद्द्यात ते समावेश करावेत, म्हणून आमची धडपड आहे. पर्यावरणाचं काय, सोलापुरात हा मोठा प्रश्न आहे. सोलापुरात हे एक मेडिकल हब आहे, कुठून लोक सोलापूरला मेडिकल सेवा घेण्यासाठी येतात. त्याच्या प्रगतीचं काय, त्याच्या विकासाचं काय, इतर माणूस इथं राहायला पाहिजे. तीर्थक्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, हे सर्किट कधी पूर्ण होणार आहे. आणि तीर्थक्षेत्राला आलेला माणूस सोलापुरात थांबत नाही आहे. तो जर सोलापुरात थांबला तर रिक्षावाल्यापासून, पाण्याच्या बाटलीपासून, चहाच्या टपरीपासून सगळ्यांचाच विकास होणार आहे.
आणि तो व्हावा आणि सोलापुरात हे उद्योग सगळे वाढावेत ह्यासाठी ह्यांनी काहीतरी केलं पाहिजे. इथून निर्यात होणारा एवढा मोठ्या प्रमाणात माल आहे आमच्याकडे सोलापुरातला, तो निर्यात होतोय, ह्यांच्या कोणाच्या टेकूशिवाय होतोय. आता जर ह्यांनी काही मदत केली, उद्योग उभारण्यासाठीचे आमच्याकडं उद्योजक खूप मोठ्या प्रमाणात पुढे येतात, त्यांना जमीन मिळत नाहीये. चिंचोळी MIDCत पडून आहेत प्लॉट, पण देताना अडचणी निर्माण केल्या जातात या सरकारी यंत्रणेतून. हे किती मोठं विदारक चित्र आहे आणि हे ह्यांनी करावं, ह्यांनी त्यातनं मार्ग काढावा, लोकांचे प्रश्न सोडवावेत. पिण्याच्या पाण्याचा आहे, सिंचनाचा आहे, उजनीचा आहे, उजनीतल्या गाळाचा आहे, किती प्रश्न आहेत. ह्या कुठल्याही प्रश्नावर न बोलता वैयक्तिक चिखलफेक करू नये असं माझा सल्ला आहे. सर, मतदारसंघाची समीकरणं आपण जर बघितली तर या 5 मतदारसंघापैकी जवळपास 4 मतदारसंघ ही भाजपकडे आहेत. तशा अर्थानं एक मतदारसंघ हा मोहोळमधील अजितदादा गट, तोही भाजपसोबत आहे. तसं बघितलं तर वरकरणी भाजप या ठिकाणी आघाडीवर दिसतंय. मात्र प्रणितीताई शिंदे हे अगोदरच त्यांचं नाव डिक्लेअर झालं असल्या कारणानं त्या आघाडीवरती दिसत आहेत. तुमचं काय निरीक्षण आहे या सगळ्याकडे? आजच्या घडीला जर बघितलं तर प्रचारातली आघाडी प्रणिती शिंदेनी खूप मोठी घेतलेली आहे. त्यांचं 6 महिन्यापूर्वीच फिक्स करून टाकलं होतं काँग्रेसच्याकडून त्यांची उमेदवारी. त्यामुळं त्या मतदारसंघात खूप फिरल्या आहेत. मोहोळ, मंगळवेढा, जिथं जिथं जाता येईल, जिथं जिथं लोकांना भेटता येईल आणि जे मातब्बर आहेत. आता तसं जर बघितलं तर मोहोळ मतदारसंघात एक हाती सत्ता असते, एक हाती मतं मिळतात, एका टप्प्यात मिळतात, पण ती ह्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यांच्याकडे पण जाऊन म्हणजे आपला तो आपला आहे, विरोधकांनाही आपलंसं करण्याचं त्यांचं कसब जे आहे पिता पुत्रीचं मुलीचं, तर त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांचे 2 राऊंड पूर्ण झाले आहेत. अक्कलकोट मतदारसंघात त्यांचा तसा काँग्रेसचा थोडा आहे भाग, तो त्यांना साथ देणार आहे. दक्षिणमध्ये त्यांच्याकडे आत्ता दिलीप मानेच्या रूपाने एक तरुण कार्यकर्ता सोबत आलेला आहे, त्यांचा एक पॉकेट आहे त्यांचं. पण दक्षिणमध्ये सुभाष देशमुखांचं काम आहे. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सचिन कल्याण शेट्टी 38,000 मतांनी विजयी झालेले आहेत. पण काय असतं, लोकसभेची निवडणूक वेगळी आणि विधानसभेची निवडणूक वेगळी. सचिनदादा तुमच्या वेळेस सांगा, मग आम्ही बघू. आता ही लोकसभेची निवडणूक आहे, तुम्ही आत्ता सांगू नका, असं सुद्धा लोक बोलतात. शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख आमदार आहेत, त्यांचाही तिथं तो बालेकिल्ला आहे भारतीय जनता पक्षाचा. आता राहता शहर मध्यचा, शहर मध्यमधून मागच्या वेळेस खासदार महास्वामींना तिथंही लीड मिळाला होता, प्रणिती शिंदेच्या मतदारसंघातही. म्हणजे इतकं प्रमाणात तिथं दलित, मुस्लिम, मोची, लोधी असे अगदी तळागाळातले कार्यकर्ते, सामान्य माणसं राहतात. आणि पंढरपूर मंगळवेढ्यात जर बघितलं आपण तर समाधान अवताडेंच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचा तिथं आमदार आहे. आता मी आज काही लोकांशी बोलत होतो तर अगदी म्हणजे वातावरण एवढं वेगळं आहे, प्रत्यक्षात वेगळं आहे, वरवकरणीत पाहता वेगळं आहे. आणि आता ह्या वातावरणात म्हणजे मागच्या 2019च्या निवडणुकीत बघितलं आणि आत्ताच्या निवडणुकीत बघितलं तर वरकरणी हे दिसायला सगळं दिसतंय. पण सिद्धेश्वर कारखान्याची पाडलेली चिमणी, विमानसेवा सुरू नाही, त्याच्यानंतर IT पार्कचं काहीच नाही, बोजवारा उडाला आहे. बोरामणी विमानतळाचा प्रश्न तसाच रेंगाळलेला आहे, कारण ती डीप फॉरेस्ट निर्वनीकरणाचा प्रश्न तसाच पेंडिंग आहे. आपल्याकडच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या, आता अन्न उत्कृष्टता केंद्र पळून नेलं होतं, याला मागं लागून सोलापूरकरांनी एकजूट दाखवली, या लोकप्रतिनिधी मागं लागून सोलापुरात ते परत आणलं. अशा वेळेस एक भूमिका घेऊन चालावं लागतं. भले सरकार जरी कोणी असलं किंवा हे सरकारचे प्रतिनिधी जरी असले, तर अशा वेळेस एक भूमिका घेऊन सोलापूरला हे काम होणं गरजेचं आहे. आता सिंचनाच्या अनेक योजना आहेत, पण उजनीतच पाणी नाही आहे. उजनी -37% गेलेली आहे. हा चिंतेचा विषय आहे. याचं प्रदूषणाचा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सोलापूर शहरात तर आहेच, पण हे पाणी आपल्याला जे येतं आहे ते सगळं ड्रेन येतं आहे पुणे अप्पर भीमा क्षेत्रातलं, तर त्याच्यावर काहीतरी काम करायला पाहिजे. आतड्याचे रोग आहेत, केस गळत आहेत, त्वचा रोग आहेत, पोटाचे विकार आहेत, किडनी विकार आहेत. सोलापूरकरांना असा कुठलाच विकार नाही, असा माणूसच नसेल असा माझा दावा आहे. ह्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. पाणी स्वच्छ करून, म्हणजे महापालिका काय करते तर शुद्धीकरणाचं नुसतं तिथे यंत्रसामुग्री, नुसतं ते केमिकल टाकायचं आणि पाणी द्यायचं. आपल्या अनेक लोकांकडे इतकं घाण पाणी येतं आहे, दर 4 दिवसाला 8 दिवसाला एक पाण्याची घाण बाटली असलेला फोटो आम्हाला छापावा लागतो. महापालिकेची यंत्रणा विस्कळीत आहे. आता तर सगळ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्याच ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या ठिकाणी प्रशासक राज आहे. पुढं भविष्यात लोकांना उत्तर द्यायसाठी ह्यांना पुढे यावं लागणार आहे. आणि हे प्रश्न घेऊन जर तुम्ही सामोरं जात नसाल तर तुमच्या ह्या वैयक्तिक चिखलफेकीला कोणालाही इंटरेस्ट नाही. भले ते तात्पुरत्या स्वरूपातलं सगळं बरं गोड वाटेल, चांगलं वाटेल, पण हे माझ्या दृष्टीने ह्याचा काही उपयोग नाही आहे. सर, हे स्थानिक मुद्दे जरी असले तरी मोदी की गॅरंटी, मोदी फॅक्टर, राम मंदिर असेल किंवा CAA NRC असेल,
या मुद्द्याकडे आकर्षित होणारा सुद्धा काही मतदार आहे. त्याचा परिणाम आपल्या मतदारसंघावर कशा पद्धतीने होतो? 100% आता नुकतंच आडम मास्तरांनी 15,000 घरांच्या चाव्या वितरित करायचा कार्यक्रम केला. मोदींनी हायजॅक केला, ती मोदीची गॅरंटी. आणि खरं आहे, आडम मास्तरांनी जेव्हा प्रपोजल तयार केला, 14 वर्षाचा वनवास झाला. आपल्याकडच्या अनेक नेत्यांनी, त्यांनाच त्यांच्या नेत्यांनी विरोध केला, आडम मास्तर ज्यांना मानतात अशा लोकांना. पण ते त्यांनी उत्तरही व्हायचं. फडणवीस आणि मोदी दोघांनी आम्हाला ते मदत केली म्हणून त्यांच्या हस्ते करायचं म्हणून ठरवलं. आता त्या माध्यमातून मोदींनी जी सभा घेतली, त्यांनी लोकांना जिंकलं मोदीची गॅरंटी म्हणून. राम मंदिरचं त्यावेळेस सांगितलं त्यांनी, 20 जानेवारीला राम मंदिर आम्ही ओपन करतो म्हणून. राम मंदिर हा लोकांच्या मनातला भावनेचा प्रश्न आहे, त्याला हात घालणार हे भारतीय जनता पक्षाचा तो अजेंडाच होता. 370 कलम, राम मंदिर हे ठरवले आणि त्यांनी केलेलं आहे ते, नो डाऊट. अशा ह्याला सुद्धा लोकांनी सपोर्ट करायचं ते मान्य आहे. पण मी जेव्हा कर्नाटकच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या, त्यावेळेस मी तिथं गेलो होतो आणि मी जवळपास 8 मतदारसंघ फिरलो. तिथं जुने जाणते जे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रीय संघाचे, स्वयंसेवक संघाचे, त्यांनी सांगितलं कर्नाटकात ऑपरेशन लोटस जे केलेलं आहे ते आम्हाला पटलं नाही. आता महाराष्ट्रात त्यांना त्याचं फेस करावं लागणार आहे. महाराष्ट्रात पण त्यांनी तशा पद्धतीने केले. राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली. खरं तर राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फूट, शिवसेनेत पडलेली उभी फूट ही भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे, त्यांना फायद्याची ठरू शकते. पण सामान्य माणसाच्या मनामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे. एकीकडे मराठा समाज आक्रमक झाला, तर दुसरीकडं हे ओबीसीचं DNA, भारतीय जनता पक्षाचा DNA हा ओबीसी आहे, असं फडणवीस साहेब स्टेजवर जाऊन सांगितलं त्यांनी. त्यामुळं तो जर एकवटला आणि त्यांनी जर मतदान केलं बाहेर पडून, तर भारतीय जनता पक्षाला पार्टी म्हणून, केडर बेस म्हणून आणि लोकांचा सपोर्ट मिळाला म्हणून ते विजयी होतील. अन्यथा वरवर पाहता 5 मतदारसंघातलं वर्चस्व वरच दिसेल आणि तळात काही राहणार नाही. त्यामुळं त्यांना आधी चोखून चाकून अगदी चाळून हे काम करावं लागणार आहे. सर, मागच्या वेळेस बाळासाहेबांच्या रूपानं वंचित फॅक्टर हा खूप महत्त्वाचा ठरला होता आणि पराभवाची नामुष्की सुशीलकुमार शिंदेंवर ओढावली गेली होती. यंदाच्याही निवडणुकीमध्ये वंचितनं आपला उमेदवार दिलेला आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मागच्या वेळेस MIM आणि वंचित एकत्र होते, मात्र यावर्षी MIM सुद्धा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे, असं चित्र एकूणच आपल्याला दिसून येतंय. हे दोघं जरी तरुण उमेदवार असले, राम सातपुते आणि प्रणिती शिंदे, तरी सुद्धा वंचित आणि MIMचा फॅक्टर यावेळेस कशा पद्धतीनं वर्क करणार? 2 दिवसापूर्वीच काशीनाथ गायकवाड, KP गायकवाड, एक IPS अधिकारी अक्कलकोट तालुक्यातले बादोला गावचे होते. त्यांचं काम फार मोठं होतं. त्यांनी स्वतःची जमीन शाळेसाठी दान दिलेली आहे, देणगी म्हणून दिलेली आहे. त्यांचा मुलगा राहुल गायकवाड ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडनं उभारलेला आहे. प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर जे उभारले होते, त्यांचा करिश्मा वेगळा होता, तो अभ्यासू माणूस होता, त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. आणि आंबेडकर नावाला त्यावेळेस मुस्लिम आणि दलित समाजातल्या खूप लोकांनी सपोर्ट केलेला आहे. जे अभ्यासू वर्ग आहे ते प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, त्यांनी त्यांना मदत केली, त्यांना मतदान केलं. आता राहुल गायकवाड किती मतं खातोय ह्याच्यावर फार मोठं डिपेंड आहे. राहुल गायकवाड हा नवा चेहरा आहे. राहुल गायकवाड कुठल्या राजकीय पक्षाचा, कुठल्या कधीही पटलावर कधी आला नाही. आता मी अक्कलकोटचाच आहे. मी KP गायकवाड यांना मी चांगलं ओळखत होतो, ते वारले. KP गायकवाड हा खूप मोठा माणूस होता, पण त्यांचा वारसा म्हणून त्याच्याकडे पाहता येणार नाही, कारण ते प्रशासकीय अधिकारी होते. आत्ता सामाजिक काम कुणी उभं केलेलं आहे, चांगलं काम. आता ह्यांच्या दोघांचंही काम एवढं मोठं आहे, जे प्रणितही कामात काही कमी नाही आहे. आणि राम सातपुतेंनी माळशिरस भागात जे नेटवर्क उभं केलेलं आहे, मी सांगतो नेहमी की माळशिरसला मागच्या निवडणुकीत राम सातपुतेंना विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री त्यांचा सपोर्ट घ्यावा लागला आणि त्यांच्या आधारावरच ते निवडून आले. पण आता सोलापुरात ह्या वेळेसच्या माळशिरसच्या मतदानात जर बघितलं तर राम सातपुतेंना कोणाचा टेकू न घेता विजयाची खात्री होती आणि गॅरंटी होती. जर समजा पुढच्या निवडणुकीत, आता हे इथं काय होईल ते होईल, पण समजा राम सातपुते तिकडे उभारले असते आणि निवडून आले असते, तर मंत्रिमंडळात, कारण ते फडणवीसांचे किचन कॅबिनेट अगदी जवळचे आहेत, त्यांना एक तरुण चेहरा, आश्वासक चेहरा म्हणून एक संधी मिळाली असती, असं माझा दावा आहे. मी अनेक वेळा सांगितले, पण तरुण, आश्वासक आणि काम करणारा कार्यकर्ता आहे. तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून काम करतोय, तर साधा सामान्य कार्यकर्ता आहे आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि इंजिनियर झालेला आहे. तो वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि प्रणिती शिंदे हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. आता MIM कडून रमेश कदम, मोहोळचे माजी आमदार आहेत, त्यांचं नाव चर्चेत आहे. ते जर आले तर काय, सोलापुरात तसं त्यांना मोहोळ मतदारसंघात त्यांचा आहे काही भाग, त्यांना मागच्या वेळेस 20,000 मतं पडले होते अपक्ष म्हणून. आता सोलापुरात तसं तेवढं काही
फार फरक पडेल असं वाटत नाही. म्हणजे MIM आणि हा वंचित बहुजन आघाडी या दोघांच्या मतावर काही फरक पडणार नाही. पण जर थोड्याफार फरकाने अगदी घासून टसल जर झाली आणि ह्यांनी 25,000 मतांचं पॉकेट तयार केलं, 25,000-30,000 मतापर्यंत, तर मात्र कोणाला तरी एकाला फटका बसण्याचा हा मागचा अनुभव आहे. सुभाष देशमुख जेव्हा उभारले होते यांच्या विरोधात, उज्ज्वलाताई शिंदेच्या विरोधात, तेव्हा एका महिलेनं, पद्मशाली समाजातल्या महिलेनं 5,000 मतं खाल्ले होते आणि तेवढ्याच मतांनी सुभाष देशमुख निवडून आले होते. असा सुद्धा फटका बसू शकतो. हे फार म्हणजे ऐन वेळचं गणित होईल याचं. आणि त्यावेळचा जो अनुभव आहे, तो अनुभव जमेस जर धरला तर आत्तासुद्धा ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यात नाकारता येण्यासारखं काही नाही. नक्कीच धन्यवाद सर. तर हे होते सकाळचे संपादक अभय दिवाणजी सर. यांनी आपल्या अनुभवानुसार संपूर्ण सोलापूर मतदारसंघाचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला आहे आणि एक संपादकाच्या दृष्टिकोनातून जे तरुण मतदार एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करतायत ती त्यांनी टाळावी. इकडच्या सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठीचे जे मुद्दे आहेत ते समोर आणावेत, असं मत त्यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.